तर निधी वाटपावरून शिंदेंच्या शिवसेना नेत्यांचा आता जयकुमार गोरेंवर निशाणा पाहायला मिळतो। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय कोकाटेंची गोरेंवर टीका पाहायला मिळते। भाजपला खासदार निवडून आणायचे असतील तर निधी द्यावा लागेल असं संजय कोकाटेंनी म्हटलंय। निधी दिला नाही तर निवडणुकीमध्ये मदत करणार नाही असा इशारा कोकाटेंनी दिला आहे। भारतीय जनता पार्टीला सगळ्यात अगोदर स्वबळावर सरकार आणावं लागेल आणि त्यांचा बाप तिथं एकनाथ शिंदे सरकारमध्ये बसलेला आहे। तो समर्थ आहे, खंबीर आहे की जयकुमार गोरे साहेब काय बोलले त्याचा समाचार त्यांनी पेनूरच्या सभेमध्ये घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। तुम्हाला मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला खासदार आणायचे असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी निधी द्यावाच लागेल, शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल। तर गणेश नाईकांकडून वारंवार एकनाथ शिंदेंवर होणाऱ्या टीकेनंतर शिवसेनेनं व्यंगचित्र काढून गणेश नाईकांवर टीका केली आहे। व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गणेश नाईकांकडून शिंदेंवर सतत होणाऱ्या टीकेनंतर शिवसेनेनं व्यंगचित्राच्या माध्यमातून नाईकांना डिवचलं। तर शिवसेनेनं व्यंगचित्र काढत गणेश नाईकांना डिवचलेलं आहे। यावेळेला तुम्हाला पण माझी करून टाकेल, बाबा थांबा, तुम्ही पण दोनदा माझी झाले होते असं देखील यावेळेला गणेश नाईकांचं एक व्यंगचित्र जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेकडून व्हायरल केलं जातंय आणि गणेश नाईकांना डिवचण्याचा हा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतो। तर आता बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये मनपामध्ये भाजपची सत्ता, मात्र स्थायी समिती सदस्यांची निवड रखडलेली आहे। निवडणूक रखडल्यानं मनपा वर्तुळामध्ये सस्पेन्स पाहायला मिळतो। स्थायी समिती अध्यक्ष निवडीची प्रतीक्षा वाढलेली आहे। भाजप पराभवाला घाबरत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर सीएसएमटी स्थानकामध्ये झोपलेल्या मद्यपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रेल्वे कायद्याचा कलम 145 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। मद्यपीमुळे पनवेलवरून सीएसएमटीला येणारी लोकल थांबवण्यात आली होती। तर सीएसएमटी स्थानकात रेल्वे रुळावर झोपलेल्या मद्यपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा व्यक्ती जो आहे तो मद्यधुंद अवस्थेमध्ये सीएसएमटी मध्ये रेल्वे रुळावर झोपलेला होता आणि त्यामुळे रेल्वे रुळावर जो आहे तो एकच गोंधळ उडालेला होता आणि त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तर जळगावमध्ये फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या पाहायला मिळते। फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे। श्याम पाटील असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे। प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय। प्राचार्यांनी पीव्हीसी पाईप विद्यार्थ्यांसमोर मारहाण केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याची देखील माहिती मिळते। हे तिन्ही मुलांना बोलून घेतलं आणि सर्वांसमोर ह्यांना मारहाण केलं होतं म्हणते। ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाले होते। त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतलं आणि सुसाईड केल्यानंतर जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरोधात आम्ही अबेटमेंट टू सुसाईड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर लातूरच्या औसा रस्त्यावरील कॉलेज समोर तरुणाची कोयत्यानं हत्या करण्यात आली। विक्रम प्रांचाळ असं मृत्यू झालेला विद्यार्थ्याचं नाव आहे। हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झालेत। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तर धुळ्यातील शिरपूरमधील तरडी गावामध्ये बिहारी मजुराकडून महिलेचा विनयभंग करण्यात आला। एका शैक्षणिक संस्थेच्या बांधकामासाठी आलेल्या बिहारी मजुरानं हे कृत्य केलंय। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत राडा घातलेला आहे। वीरेंद्र कुमार समाधान यादवला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।